नमस्कार मंडळी, गुड मॉर्निंग. तर श्री कपिलेश्वर मंदिरामध्ये आम्ही गेलोच होतो. तर इथे आपल्याला बरीच अशी छोटी छोटी उपमंदिरे बघायला मिळतील आणि इथे त्यांनी छानपैकी असं गार्डन देखील बनवलेले आहे. लँडस्केपिंगचे उत्तम नमुने तुम्हाला मंदिराच्या परिसरामध्ये बघायला मिळतील. तसंच हा बराचसा एरिया हा फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या अंडर येतो, त्यामुळे बऱ्याचशा आपल्याला अशा नैसर्गिक वनस्पती, झाडे, झुडपे बघायला जे त्यांनी प्रिझर्व करून ठेवलेत ते देखील बघायला मिळतील. तर साधारण आम्ही दुपारच्या 12 वाजता इथे पोचलो होतो आणि दिवाळीतला सुमार होता, तरी देखील इथे पाऊस पडला होता. तमिळनाडूमध्ये जे वादळ त्यावेळी आलं होतं त्याचाच काहीतरी तडाखा या आजूबाजूच्या एरियाला मिळाला असं सांगण्यात आलं होतं. तर तुम्ही इथे बघत असाल छानपैकी असं मंदिराचा परिसर आहे. तुम्ही या ठिकाणी नक्की आवर्जून या. त्याचबरोबर फॉरेस्ट डिपार्टमेंटने इथे पाण्याचा छोटा असा आर्टिफिशियल तलाव देखील बनवत होते. त्यानंतर साधारण अर्ध्या तासातच आम्ही निघालो श्री पद्मावती मंदिरामध्ये जाण्यासाठी. तर इथून तरी आम्हाला अर्धा एक तास लागणार होता आणि आम्ही रिक्षानेच निघालो होतो. फ्लायओव्हरमुळे जाणं एकदम सोपं झालं होतं, लवकर पोचणार होतो. तर ते पुढे काय झालं हे पाहूया आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये.